मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाजभूषण व जीवन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजभूषण व जीवन गौरव पुरस्कार व मोफत वह्या वाटप कार्यक्रम धुळे शहरातील राजश्री शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी घेण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, जयघोष करण्यात आला। तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सर्व आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला। तर या कार्यक्रमाचे आयोजन मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष राजेंद्र इंगडे व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले होते। तर दरवर्षीप्रमाणे सदर वह्या वाटप कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो, त्यातलाच एक भाग म्हणून आज सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजवर्धन कदम मांडे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी सदस्य मराठा पंचमंडळचे सुधाकर दादा बेंद्रे, भाजपा सरचिटणीस बाळासाहेब बदाने, पंडितराव बडक, अतुलभाऊ सोनवणे, प्रवीण भडक, रणजितराजे भोसले, प्रवीणजी नवले, जगदीशभाऊ बागल, साहेबराव देसाई, भैयासाहेब इंगडे, विष्णू बाळदे, दादाजी जगताप, दादाजी गुलाबराव कोतेकर, गोविंदराव मराठे, किरण काळे, मनोज पवार, मोहनभाऊ नवले, गणपतराव पवार, श्यामभाऊ जाधव, शीतल नवले, आनंदराव चौथे, कैलासराव मराठे, मनोज मोरे, संतोषराव साळुंखे, श्यामसुंदर जगताप, डॉक्टर जितेंद्र घुमरे, डॉक्टर योगेश ठाकरे, साहेबराव थोरात, संजय जाधव, विठ्ठल मराठे, अतुल पाटील, जगनबापू ताकटे, नवनीत भाऊ शिंदे, डॉक्टर अनुराग पाटील आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले, त्याचबरोबर समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला। तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी मराठा समाजातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर मराठा समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। तर याशिवाय समाजातील गुणवंत सेवानिवृत्त समाजात काम करणाऱ्या समाजभूषण व जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। अनेक मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष राजेंद्र इंगडे, सचिव प्राध्यापक भरत काळे, उपाध्यक्ष किशनराव ढवळे, खजिनदार राजेंद्र जाधव, सहसचिव अशोक सोडके, विश्वस्त योगीराज मराठे, राजन चौक, विजय देवकर, अविनाश बहादुरगे, शिवाजी काकडे, प्रकाश चव्हाण, अतुल सोनवणे आदी पदाधिकारी, मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर यावेळेस मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता।
तर आजपर्यंत जे आम्ही कार्यक्रम राबवत आलो आहे या मराठा पंचमंडळाच्या अंतर्गत, जसं मोफत वह्या वाटप असो, गुणगौरव पुरस्कार असो, समाजभूषण असो, जिजाऊ जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, विविध कार्यक्रम आपण उपक्रम राबवत असतो. या कार्यक्रमाचं कायम आमच्या पाठीशी श्री बाबासाहेब राजवादी कदम मांडे यांचा कायम आमच्यावर हात असतो. तसंच आम्हाला नेहमी नवले साहेब, मोहनजी नवले साहेब, जाधव साहेब, चौथे साहेब, प्रवीणजी भडक साहेब, हे असे असंख्य आमचे ढोबळे सर जे आम्हाला कायम आर्थिक मदत करत असतात. तरी सगळ्यांना हे आपल्या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचं आभार. ज्यांना समाज भूषण पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन. गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला त्याचं अभिनंदन. आणि ज्यांना मिळाला नाही, ज्यांनी दुसऱ्यांना मिळू दिला त्यांचंही अभिनंदन, कारण पुढच्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी राजूभाऊ इंगळे, आमचे मित्र प्राध्यापक भरत, प्राचार्य भरत काळे, किसनराव ढवळे, अशोकराव सुटके, राजेंद्रजी जाधव, अविनाशजी बहादुर्गे, योगीराज मराठे, विजय रामचंद्र देवकर, शिवाजीराव काकडे, राजन विष्णू चौक, अतुल दिनकर सोनवणे, प्रकाशजी चव्हाण, समाजासाठी सातत्याने ही मंडळी समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. इथे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर, तुमच्या परवानगीने विद्यार्थ्यांसाठी थोडंफार मार्गदर्शन करतो, कारण विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम व्यक्ती तिथं असताना मी पण प्रयत्न करतो. डॉक्टर म्हणून सांगतो सगळ्यांना, कारण इथं जे उरलेले आहेत विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक आहेत. मेंदू देवाने सगळ्यांना सारखाच दिलेला आहे. आपला जो समज असतो ना, हा फार हुशार आहे आणि तो हुशार नाही, हा एक पाठी आहे, हा नाही आहे, तसं बिलकुल नाही. आणि त्याच्यामुळे प्रश्न कुठून निर्माण होतो, कारण तुम्ही जेव्हा अभ्यास करता, मग ते तुमच्या शालेय जीवनात असो किंवा कॉलेज जीवनात असो, एक लक्ष केंद्रित करायचं. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे सर, मालपूरच्या जिल्हा परिषद शाळेत. आणि दुसरे ते 15 ऑगस्टला गाणं म्हटलं होतं की मी डॉक्टर होणार. मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तक वाटप असेल, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, समाजातल्या गुणगौरवांच्या सत्काराबरोबर विविध क्षेत्रामध्ये समाजाचं नाव पुढे जावं व ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं, म्हणून त्या समाज कार्य करण्यासाठी आम्ही मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेत असतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे असतील, त्याचबरोबर डॉक्टर सुभाषजी भामरे असतील, त्याचबरोबर मोहनभाऊ तुळशीराम नवले असतील, असं सर्वच विविध मंडळी समाजातून आम्हाला उत्सुकपणे प्रतिसाद देत असतात आणि सहकार्य करत असतात. त्या सहकार्यावर आम्ही समाजामध्ये गरीबातल्या गरीबापर्यंत कसं पोहोचता येईल, गरीबाला कशी मदत देता येईल, सर्वांना मदत देऊन त्यांना पुढे कसं आणता येईल, खऱ्या अर्थानं मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाचा हा विचार असतो. सालाबादाप्रमाणे आम्ही हे आमचं मंडळ 1931 सालापासून स्थापन झालेलं मंडळ आहे. त्यानंतर 1931 पासून ते मंडळ बारा घोगरे, डॉक्टर पद्मश्री यांनी हे मंडळ स्थापन केलेलं होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेऊन समाजाला मार्गदर्शन करत असतो. आणि समाजातले जे असे लोक असतील की ज्यांनी समाजामध्ये काहीतरी एक नवीन नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलेलं आहे, अशा लोकांचा आम्ही समाजभूषण म्हणून पुरस्कार करत असतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर चांगले मार्क्स मिळवलेले असतील, साधारणतः 80 ते 100% मार्क्स मिळवलेले असतील, अशा विद्यार्थ्यांचा पण आम्ही सत्कार करतो. त्याचबरोबर समाजामधले गरजू आणि गरीब विद्यार्थी असतील, जे शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना वही मोफत देऊन त्यांना पण
सहकार्य करत असतो। असे विविध प्रकारच्या समाजामध्ये सहकार्य देऊन पंचमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र विष्णू इंगळे असतील, पंचमंडळाचे सचिव भरतजी काळे असतील, पंचमंडळामध्ये अशोक बोसुडके असतील, असे सर्वच टीम, त्याबरोबर विजय देवकर असतील, मी राजू जाधव असेल, आम्ही सर्वच मंडळी, त्याचबरोबर आम्ही पंचमंडळामध्ये जरी काम करतो पण पंचमंडळाच्या व्यतिरिक्त आम्हाला आमचे हनुमंतराव अवताडे असतील, त्याबरोबर पवन शिंदे असेल, संदीप भाऊ शिंदे असतील, बाजीरावजी खैरनार असतील, त्याचबरोबर राहुल गायकवाड असतील, असे सर्वच मान्यवर आम्हाला या ठिकाणी भरभरून मदत करत असतात आणि त्या मदतीवरच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आमचा यशस्वी होत असतो। मी समाजाला आवाहन करेन की समाजामध्ये मुलांनी खूप शिकावं, मुलांनी खूप पुढे जावं आणि शिकून आपल्या समाजाचं, आपल्या घराचं नावाचं लौकिक वाढवावा, एवढं मी समाजाच्या वतीनं समाजाला विनंती करतो आणि थांबतो।